चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ रोहितला. घाई मत करू अजाव. रोहित या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो रोहितला. वेल प्लेड रोहित अँड बेस्ट ऑफ लक सिरगाव टीम नेक्स्ट मॅच. चला सामना सुरू होतोय. फर्स्ट सेमीफायनल दहिवली वर्सेस कलाम. पहिली सेमीफायनल सुरुवात होते. एका बाजूला दहिवली, दुसऱ्या बाजूला कळंब. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कळंब संघानं. आज मोठे उलटफेर पाहायला मिळाले. अच्छा, लॉर्ड्स मधून मात्र शिरगाव संघ क्वालिफाय झालाय. त्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. कारण लॉर्ड्स मध्ये सगळे तगडे संघ होते. साजिद इलेव्हन बडवली संघाला त्यांनी नुकतेच पराभूत केलं. RCC पेठ संघाला आपण पाहिलं, कौसागाव संघाला पाहिलं, खिडकाळी संघ आपण पाहिला, मात्रेपाडा, माथेरान, एकापेक्षा एक सरस संघ होते. परंतु या सगळ्याच संघांमधून मात्र पुढे निघाला तो शिरगाव संघ. कमालीचा खेळ शिरगाव संघाने आजच्या रात्रीमध्ये मात्र सगळ्या क्रीडा रसिकांची मनं जिंकली. तर जाऊया पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. इथून मात्र सरळ फायनलचं तिकीट असेल. त्यामुळे दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दोनही संघ उत्सुक असतील. तर फ्रेंड्स ग्रुप चषकाच्या फायनलमध्ये दाखल होण्यासाठी परंतु कोणता संघ असेल, दहिवली की कळंब, याचं उत्तर मात्र काहीच वेळामध्ये आपल्याला मिळेल. परंतु जाऊया गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय दहिवली टीम कडून पहिलं षटक घेऊन राजेश. धीरज आणि प्रसाद अशी सलामीची जोडी कळंब टीम कडून. पहिला बॉल, पहिला चेंडू. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेरून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. अवांतर धावसंख्येनं मात्र खातं उघडलंय ते कळंब संघाचं. गोरेगाव संघ सुद्धा वाट पाहतोय. त्यांच्या समवेत सेकंड सेमीफायनल मध्ये मात्र कोणता संघ खेळेल. शिरगाव आणि देसाई या दोन संघांमध्ये फाईट पाहायला मिळेल. अडबा बॅटनं पूल केला होता. यावेळेस मात्र बाडी स्लॉंगरला दुसरा धाब्याचा प्रयत्न वेगवान. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि या दोन धाबा मात्र पूर्ण केल्या जातात. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेचला होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं होतं. फेकी सुद्धा चांगली होती. परंतु त्याही पेक्षा मात्र रनिंग बिटवीन द विकेट व्हेरी स्मार्ट. त्यावेळेचा चेंडू आपण पाहिला ऑफस्टम्पच्या बाहेर. फ्लाईंग ताडी लेंथ. टप्पा पडल्यानंतर हलकासा टॉस झाला बॉल. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. संपूर्ण रात्रीमध्ये आपण जर चित्र पाहिलं असेल तर दुसऱ्या सत्रामध्ये मात्र धावांचा पाठलाग करणं मात्र जड केलंय. त्यामुळे बऱ्याचशा संघांनी आज टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता.
चला 12th मॅन. चला थोडं स्पीडअप करा. दहिवली संघ राजेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा वाईट लाईनच्या बाहेरून गेलाय. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 4 धावा धावफलकावर. 2 व्हाईट बॉल आतापर्यंत टाकलेत ते गोलंदाज राजेशनं. इथे मात्र फटका फसला होता. बॉल हवेमध्ये, चान्स जरूर होती परंतु ही चान्स गमावली आणि बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कळंब टीम साठी मात्र नशिबाचा चौकार. दहिवली टीम साठी शुभेच्छा येतात आमचे माणकिवलीचे बदलापूरचे समालोचक राहुलजी चव्हाण यांच्या शुभेच्छा. परंतु इथे मात्र मोठा स्ट्रोक येतोय ऑन साइडला आणि काय घणाघाती प्रहार पाहायला मिळालाय. तो धीरजच्या बॅट मधून मात्र हा दमदार फटका, षटकार. ते दहिवली संघाच्या दृष्टिकोनातून राजेश सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत होता. आता मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन लाईन आणि लेंथ बिघडून टाकले. ते धीरजच्या फलंदाजांना 4 बॉलमध्ये 12 धावांची विस्फोटक इनिंग साकारले. इथे मात्र पुन्हा एकदा चान्स आले आणि झेल्ड मात्र टिपला जातोय. थोडस फ्लाइंग स्लिप कडे इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल. संख्या 14 असताना पहिला धक्का बसलाय तो कळंब टीमला. धीरज बाद होतोय. 5 चेंडूंमध्ये 12 धावांची खेळी साकारली आपल्या टीम साठी सलामीला जात असताना 2 ओव्हरच्या मॅच मध्ये. चौदा धावा झाल्यात आणि चांगला स्कोर पाहायला मिळतोय. कळंब संघानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो आतापर्यंतचा विचार केला तर सत्कारणी लावलाय. इथे मात्र थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. चुकीचं क्षेत्ररक्षण. बॉल मात्र चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांकरता आणखीन एक चौकार मात्र येतोय आणि पहिलं षटक मात्र कमालीचं मागणं ठरलंय. ते दहिवली संघाकडून राजेश या गोलंदाजाकडे या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 18 धावा. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, चान्स जरूर होती. झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु वेगवान आउटफील्ड आहे. आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं बॉल मात्र सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबला आणि 2 वेळा संधी आली होती शॉर्ट थर्ड मॅन फिल्डर्सला. दोनही चौकार या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर अशाच पद्धतीने गेलेत आणि त्या धावा मात्र लाभदायक ठरल्यात. 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
मात्र फिनिश झाले. राजेश 18 धावा खर्च कराव्या लागल्या, कारण 2 ओव्हरच्या मॅच मध्ये अजून 10-12 धावा आल्या तर 2 ओव्हरच्या मॅच मध्ये फार मोठी धावसंख्या मात्र रचू शकेल. आणि कळंब संघानं टॉस जिंकून तोच विचार केला होता की जास्तीत जास्त धावा काढून मात्र दुसऱ्या सत्रामध्ये थोडस दडपणाखाली आणता कसं येईल हे मात्र नक्कीच पाहिलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर केतनला कमालीचा कमबॅक करावा लागेल. या मॅच मध्ये टिचून गोलंदाजी करावी लागेल तरच कुठेतरी या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये मात्र दहिवली संघाला वाव मिळेल. पहिलाच बॉल शॉट प्लेन पूल केलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. प्रसादनं मात्र चांगलाच प्रसाद दिलाय. तो केतनला पहिल्याच बॉलवर षटकार. टीम चोवीस जाबा. शॉट ऑफ गुड लेंथ होता आणि सहजतेनं मात्र हा पूलचा फटका. स्ट्रॉंग बॅकहँड. पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र षटकार खेचलाय. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. डीप मधून मात्र फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथून मात्र फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात इथे दुसरा फलंदाज गमावलाय तो कळंब संघानं. धावसंख्या 25 असताना भाई भुबेर यांना विनंती करतो आपण यायचंय. रमजान मामू या आपण. मॅच चालू ठेवायचे सर. एक नंबर टेल शिरगाव संघ नाणेफेक जिंकतो आणि ओके लवकर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. व्हाईट बॉल टाकलाय. 24 जावा 26. 4 चेंडू शिल्लक आहेत. त्यावेळेचा बॉल ही फ्लाइंग चांगली होती. इथे थोडासा टप्पा पडल्यानंतर टॉस झाला होता बॉल. हलकासा बाउन्स खेळपट्टीमध्ये आपण पाहिला. रनआउटच्या स्वरूपात इथे आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो कळंब संघाचा. पंकज बाज झालाय. लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेला लॉंग ऑनचा फिल्डर जज करतोय आणि झेल मात्र टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आता मात्र एका पाठोपाठ एक आता हादरे देत असताना दहिवली संघ. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता केतनच्या, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाजानं. 26 धावा धावफलकावर 4 फलंदाजांच्या बहुबदल्यामध्ये शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. आपण कुठे असाल तर यायचंय.
तन्मय जातोय नवीन फलंदाज. तन्मय आणि आकाश दोनही नवके फलंदाज असतील. आता मात्र कळम टीम कडून केतनचं षटक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाजांना. राईट अमोर द विकेट हा बॉल. इथे मात्र आणखीन एक संधी आहे. गलीमधल्या फिल्डर्सना प्रयत्न चांगले होते पुढे सरसावत झेपावत मात्र झेल टिपण्याचा, परंतु ही संधी मात्र गमावली आणि धावा कंप्लीट झाल्यात त्या 2 धावा. खरं तर या 2 धावा वाचवता आल्या असत्या. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. ऑफस्टोनच्या बाहेर लाईन पिचिंग आणि हा झेल हातामधून सुटला. 28 धावा. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह. बॉलर्स कडे मात्र घेऊन काढला. फॉलो थ्रू मध्ये मात्र कमालीची फिल्डिंग. आणखीन एक फलंदाज त्या ठिकाणी रन आउट होतोय आणि या 2 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे पूर्वार्ध संपलंय. आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कळम संघानं धावा जमवल्या त्या तब्बल 28 धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड आणि 29 धावांचं भलं मोठं आव्हान मित्र म्हणेन 2 ओव्हरच्या मॅच मध्ये उभं ठेवलंय. परंतु घाम गाळावा लागेल. सोपं जरूर नाहीये नाईट स्पर्धेची फायनलची फेरी गाठण्यासाठी. परंतु इथे मात्र मेहनत घ्यावी लागेल. प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील आता मात्र दहिवली संघाला. फ्रेंड चषक गोरेगाव 2022 ची स्पर्धा आणि इथून मात्र फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता असेल याची उत्सुकता मात्र साऱ्यांनाच लागले आणि ही उत्सुकता मात्र लवकरच समाप्त सुद्धा होणार आहे. परंतु त्यासाठी फायनल मध्ये जायचं असेल तर 29 धावा कराव्या लागतील दहिवली संघाला. तर या 29 धावा वाचवायच्या आहेत त्या कळम संघाला. हॅलो, शिरगाव संघ आपला निर्णय कळवायचा आहे. टॉम बोल्ड बॅटिंग घेतले. शिरगाव संघ नाणेफेक जिंकतोय आणि फलंदाजी स्वीकारतोय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करतोय तो देसाई संघाला. सकाळ झाले. निरभ्र असं आकाश. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण हे दृश्य पाहतोय. फ्लड लाईट चालू आहेत परंतु आता मात्र पुरेसा सूर्यप्रकाश सुद्धा येईल. ते 29 धावा करायच्यात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश आणि राजेश. 29 धावा 14.5 ची सरासरी आहे. पहिलं षटक मात्र महागडं ठरलं होतं. त्यावेळेस मात्र गोलंदाजी केली होती राजेशने तब्बल 18 धावांचं षटक. परंतु त्यानंतर मात्र केतननं थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 10 धावा आपल्या ओव्हरमध्ये दिल्या. चांगलं षटक पडलं त्याचं. सुरुवातीपासून आक्रमक व्हावं लागेल. रौद्र रूप धारण करावं लागेल दोनही फलंदाजांना तरच कुठेतरी या धावा होऊ शकतील. कारण कळम संघ सुद्धा या विभागामधील थोडासा नामवंत संघ आहे. मजबूत संघ ओळखला जातो. परंतु आज मात्र बरेचसे मोठे उलटफेर पाहायला मिळाले खास करून शिरगाव संघाकडून. पात्रेपाडा संघ वडवली संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलेत आजच्या लॉट्स मधून. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. इथून मात्र मिसक्यूट झालं होतं. शरीराचा वेध घेऊन बॉल मात्र गलीमध्ये सरकला होता. लेग बाईचा इशारा येतोय. पहिली अवांतर स्वरूपात धाव नोंदवली जाईल ती दहिवली संघाच्या धावफलकावर. राजेश ऑन स्ट्राइक. फार मोठ्या अपेक्षा आहेत राजेश कडून.
चांगला चेंडू होता ऑफस्टम्पच्या बाहेर, फुलर लेंथ हाताळला गेला. कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं ते. आता मात्र फलंदाज राजेशकडे. परफेक्ट यॉर्क आपण म्हणूया. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी राहिला तो गोलंदाज पंकजचा. कम्मालीचा चेंडू पाहायला मिळाला. त्यामुळे 29 धावांचं लक्ष सोपं नसेल, परंतु 1-2 मोठे स्ट्रोक जर आले ते लक्ष सोपं होऊ शकेल. इथे सुद्धा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. जोरदार अपील पाहायला मिळते. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. संपूर्ण रात्रीमध्ये खूप चांगलं काम पाहिलंय पंचांचं. जे निकम सर असतील, योगेशजी इंद्रे असतील, फिरोज शेख असतील, सगळ्यांचं कौतुक करूया. चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 वर. खूप चांगली बॉलिंग होत आहे. इन स्विंग आपण पाहिला. अगदी फुलर लेंथ हाताळला गेला. आणि इथून मात्र आणखीन एक दीर्घाव चेंडूची सांगता. 27 करायच्यात आता मात्र उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 बॉल आणि 27 धावा असं समीकरण मात्र या मॅच मध्ये. आणि हा सामना मात्र थोडासा दूर होत चाललाय तो दहिवली संघापासून. ओव्हर द विकेट हा बॉल. इथून मात्र बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉप सरळ जाऊन साइड स्क्रीनच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांचा चौका. चार धावा जरूर आल्यात, परंतु या पुरेशा ठरणार का? कारण इथून अजूनही बरचसं अंतर गाठायचं आहे. 6 धावा धावफलकावर 23 ची गरज आहे. तोच प्रयत्न केला गेला होता. यावेळेस मात्र कोणतीही धाव नाहीये. कम्मालीचं षटक मात्र हाताळलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. त्यामुळे इथून उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि दहिवली संघाला जिंकण्यासाठी हव्या त्या तब्बल 23 धावा. त्यामुळे आता फायनलचं तिकीट खुणावायला लागलंय ते कळम टीम साठी. सकाळचा उजेड आपण पाहतोय स्क्रीनवर. अजूनही इथून सेमीफायनल सेकंडची उत्सुकता असेल. त्यापूर्वी आणखीन एक सामना मात्र खेळेल तो शिरगाव संघ देसाई संघाच्या विरोधामध्ये. त्यातला विजेता संघ मात्र भिडेल तो घरच्या मैदानावर कोरेगाव संघाच्या विरोधामध्ये. आणि त्यानंतर मात्र दुसरा फायनलिस्ट संघ आपल्याला मिळेल. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येतोय प्रसाद. 23 धावा करायच्यात. 6 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मात्र असेल. आणि इथून मात्र जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूंवर 1-2 मोठे फटके ते येणं गरजेचंच आहे. पुल जरूर केलाय. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून बॉल मात्र चाललाय तो डीप स्क्वेअर लेगला. रन फक्त एकच मिळेल. एका धावेनं काहीही बिघडणार नाहीये ते कळम संघाचं. फक्त पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जाईल. कारण इथून मात्र हा सामना थोडासा हातामधून निसटत चाललाय तो दहिवली संघापासून. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र तब्बल 28 धावा. ओव्हर द विकेट हा बॉल. इथून मात्र भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा येतोय तो तब्बल 6 धावांचा.
हॅलो सुफियान मौलाना आपणास विनंती आपण स्टेजवर यायचे. सुफियान मौलाना. गोलंदाज तयार होतोय. इथून मात्र हा फटका सामना संपलेला नाहीये, जणू हेच दाखवतोय आता मात्र संदेश हा फलंदाज. कमालीचा खेळ. अचानकपणे मात्र एनर्जी पाहायला मिळाले ती दैवली संघामध्ये आणि संदेशच्या बॅट मधून निघालाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. आलेल्या दोन षटकारांना आता मात्र नव चैतन्य निर्माण झालंय दैवली संघामध्ये. संदेशनं मात्र अचानकपणे मी तर म्हणेन थोडीशी आशा पल्लवित केल्यात. 10 धावांची गरज आहे 3 बॉल मध्ये. 9 आले तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल आणि सेमीफायनल फर्स्ट मध्ये तुम्हाला सुपर ओव्हर पाहायला मिळणार का, हा थरार पाहायला मिळणार का सकाळच्या सत्रामध्ये. गोलंदाज प्रसाद तयार. प्रसादला सुद्धा चांगलाच प्रसाद दिलाय. दडपण मात्र जाणवतोय स्पष्टपणे आता मात्र चेहऱ्यावर प्रसादच्या. मागच्या 2 बॉलवर 2 उत्तुंग षटकारांना मात्र हा खेळ पालटलाय. याचा बॉल बॅकफुटला येऊन इथून मात्र घेऊन काढलाय तो लॉंग ऑन कडे. सिंगल. इथून मात्र दुसरा धाब्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. 2 धावा. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय तो संदेश. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावफलकामध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 वर. 21 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावांची. आजच्या रात्रीमध्ये 2 चेंडूंमध्ये 9 धावा होताना पाहिल्यात आपण. इथे 2 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्या आहेत. कमालीचा खेळ सुरू आहे. प्रत्येक मॅच तुम्हाला चुरशीची पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. यावेळेचा हा फटका कव्हरच्या दिशेमध्ये. इथे मात्र फलंदाज बाद. आता जल्लोष पाहायला मिळतोय तो कळंब संघाचा. सुटकेचा निश्वास टाकला असेल मात्र या विकेट नंतर. खूप चांगली इनिंग मात्र संदेशी याच ठिकाणी समाप्त होते. शेवटपर्यंत जिगरबाज खेळ त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 8 बॉल मध्ये 18 धावा. शर्तीचे प्रयत्न केले परंतु ही झुंज मात्र अपयशी ठरली असंच म्हणावं लागेल. कारण आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 8 धावांची. कमालीची सेमीफायनल पाहायला मिळाली. इथून मात्र फायनल मध्ये कोणता संघ जाईल आता मात्र गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल दैवली संघाला. 1 चेंडू आणि 8 धावा. 7 झाल्या तर या सामन्यामध्ये होईल बरोबरी. परंतु अशी शक्यता इथून मात्र या सिच्युएशनला प्रसाद कडून एखादा चुकीचा चेंडू पडणार का. शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू आणि इथून मात्र फ्रेंड चषक गोरेगाव या स्पर्धेमध्ये मात्र फायनल मध्ये दाखल होतोय कळंब संघ. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम कळंब. फायनल मध्ये मात्र फायनल अंतिम फेरी गाठले कळंब संघानं. अगदी सकाळी पहाटे मात्र नक्की स्वप्नवत कामगिरी केली या स्पर्धेमध्ये.
दैवली संघाचं सुद्धा अभिनंदन करूया, कारण बक्षीस पात्र जरूर आहे हा संघ. दैवली संघाचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. परंतु या स्पर्धेमध्ये फ्रेंड चषक गोरेगाव 2022 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आज या विभागामध्ये पहिल्यांदाच गोरेगावच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध